धन्यवाद. आज खरं योग आला दीपक सरांचा सत्कार करण्याचा. ही आमची बरेच दिवसापासूनची इच्छा होती, कारण की दीपक सर असे आहेत की त्यांनी सगळ्यांचा सत्कार केला, सगळ्यांना मान सन्मान दिला आणि कोणाला गाणं येऊ किंवा नको येऊ त्यांचा जो उत्साह आहे, जी हिंमत आहे ती नेहमी वाढवत आहेत. इवन मी सुद्धा 2 वर्ष झालं यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे. म्हणजे दीपक सर आणि त्यांची फॅमिली जी आहे, सायली ताई पण इथे आहेत, त्यांचंही खूप कौतुक आहे. कारण की हे दोघं असे आहेत की जीवापेक्षा समोरच्या व्यक्तीला जीव देणारी माणसं आहेत. मग ती कोणी असू दे, लहान असू दे किंवा मोठी असू दे. या स्टेजवरती बरेच लोक येऊन गेले, जवळजवळ भरपूर प्रोग्राम मी ते अटेंड केलेत. इवन माझी अवस्था सुद्धा खूप बेकार होती, उभं राहायची हिंमत नव्हती. प्रथम क्षणी जेव्हा आपण स्टेजवर येतो तेव्हा सर्व लोकांसमोर 2 शब्द बोलणं तर दूर, पण उभं राहणं सुद्धा खूप हिंमत लागते. पण आज मी तुमच्या पुढे 2 शब्द बोलते, ती हिंमत मला या लोकांमुळे आले. मध्ये मामा दीपक सर, आज बनसोडे सर पण नाही आहेत, त्यांच्यामुळे आज त्यांचंही नाव मी इथे घेते. सुनील सर सायलीताईंचे मिस्टर आहेत. त्यांचं खरंच जेवढे उपकार म्हटलं तर हा शब्द खूप छोटा आहे आणि आपल्या माणसाला ती शिवी देण्यासारखा पण होईल, त्यामुळे हा शब्द मी इथे वापरणार नाही. पण धन्यवाद तेही जितकं करू तितकं कमीच आहे. 2 शब्द सरांसाठी. एक छोटीशी कविता आहे. शब्द साधे पण अर्थ मोठा, शब्द साधे पण अर्थ मोठा, सत्य सांगण्याचं धाडस, दररोजच्या बातम्यातून तुमचं दिसतं प्रामाणिक कर्तव्य. समाजातल्या छोट्या मोठ्या प्रश्नांना तुम्ही दिली योग्य दिशा, समाजातल्या छोट्या मोठ्या प्रश्नांना तुम्ही दिली योग्य दिशा, सामान्य माणसाच्या अडचणी तुमच्या लेखणीने मिळाली भाषा. कोणाच्या बाजूने नाही उभे, कोणाच्या बाजूने नाही उभे, तर सत्याच्या बाजूने ठाम. भीती न बाळगता लिहिलत नेहमी, म्हणून वाढला तुमचा सन्मान. नावासाठी नाही, नावासाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही, तुमचं काम समाजासाठी. चुकीचं सांगण्याचं धैर्य हेच तुमचं मोठं यश खरे. आज या सत्काराच्या क्षणी मनापासून म्हणतो आम्ही सारे, आज या सत्काराच्या क्षणी म्हणतो आम्ही सारे. आदरणीय दीपक सर, तुमचा आम्हाला खूप अभिमान आहे. तुमची लेखणी अशीच चालू राहू, सत्याची वाट दाखवत नव्या पिढीला शिकवत राहू, योग्य काय अयोग्य काय ओळखत. धन्यवाद.